11वीच्या वार्षिक परीक्षेसाठी आपल्याला गद्य विभागासाठी हा धडा महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्यामुळे मी जे काही तुम्हाला या धड्यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या ट्रिक्स सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। शेवटी तुम्हाला एक परीक्षेसाठी मुद्दा महत्त्वाचा लिहिला जाईल आणि त्याला हमखास मार्क मिळतील ते तुम्हाला सांगणार आहे आणि ती शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। बघा, आपण वाङ्मयीन लेण्यांचा शिल्पकार हे शीर्षक घेतलेलं होतं। साहित्यरूपी लेणी घडवणारा हा कोण आहे? लेखक आहे। त्यामध्ये साहित्य म्हणजेच कथा, कादंबरी, नाटक, चरित्र हे लिहिणारा तो एक कोण आहे? शिल्पकार। मूर्ती घडवणारा जो काही दगडापासून धातूपासून मूर्ती घडवतो म्हणून तो शिल्पकार आहे। पण हा वाङ्मयीन लेण्याचा म्हणजे साहित्यरूपी लेणी म्हणजे शब्दरूपातून तो काय करत असतो? शिल्प घडवण्याचं काम करत असतो, लिहिण्याचं काम करत असतो। यामध्ये साहित्यिक हा समाजाचा शिल्पकार म्हणून ओळखला जातो। तो शब्दाच्या माध्यमातून समाजाला आकार देतो। मग या ठिकाणी समाजामध्ये चांगले पुस्तक आपल्याला वाङ्मयीन साहित्य आपल्याला वाचनात आले की त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो आणि त्याचा एक आदर्श म्हणून आपण घेऊ शकतो। पुढे लेखिकेचे स्पष्टीकरण सुमती देवस्थळे ह्या लेखिका ज्या आहेत त्या मराठी साहित्याची जाण असलेल्या लेखिका आहेत। मराठी साहित्याविषयी त्यांना जी काही आवड आहे किंवा त्याच्याविषयी असलेली माहिती आहे त्याच्याविषयी लेखिकेला या ठिकाणी सांगितले साहित्याच्या विषयी। त्यांनी आपल्या लेखनातून साहित्याचे महत्त्व आणि समाजाच्या साहित्यामध्ये असलेले स्थान, आपल्याला जे काही साहित्य आहे ते कसं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर समाजामध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? साहित्यिकाला किती महत्त्वाचं स्थान आहे ते पण सांगितलेले आहे। या लेखातून आपण धड्यातून रूपकाच्या माध्यमातून साहित्यिकेचा गौरव आपण बघितलेला आहे। मग आता मात्र लेखिका यामध्ये सांगते की काय सांगितलेले लेखिकेने बघा। या ठिकाणी ज्यावेळेस लेखिका त्यांनी साहित्यातून साहित्यिक आणि शिल्प यांच्या दोघांमध्ये फरक केलेला आहे, संबंध दाखवले, डिफरन्स दाखवलेला आहे। तो कशामध्ये? वाङ्मयीन म्हणजे साहित्य। विद्यार्थ्यांनो, ह्या महत्त्वाच्या ट्रिक्स आहे, हे तुम्ही परीक्षेमध्ये लिहा। तुम्हाला यामध्ये मार्क जास्त मिळणार म्हणजे मिळणार। मग ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहिता त्यावेळेस मात्र तुमचा जे काही शिक्षक पेपर तपासणार असेल ते म्हणतात ह्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे, याला त्याविषयी जाण आहे, माहिती आहे। म्हणून या ठिकाणी वाङ्मयीन म्हणजे साहित्य, लेणी म्हणजे दगडातील कला, त्यानंतर शिल्पकार म्हणजे कलाकार आणि साहित्यिक म्हणजे समाज घडविणारा। यामध्ये आपल्याला या लेखनाचं स्पष्टीकरण लेखिकेने यामध्ये सांगितलेलं आहे। माझी व्हिडिओ आवडल्यास